बजट सत्र के दौरान चंद्रपुर जिले की लोह डोंगरी लोह खनिज खनन परियोजना को लेकर सदन में तीखी चर्चा देखने को मिली। कई सदस्यों ने इस परियोजना को तुरंत रद्द करने की मांग उठाई। उनका कहना था कि प्रस्तावित खनन क्षेत्र ताडोबा घोड़ाझरी के बीच स्थित है, जो बाघों के लिए एक महत्वपूर्ण गलियारा माना जाता है। ऐसे में यदि यहाँ खनन की अनुमति दी गई तो वन्य जीवों के प्राकृतिक आवास को नुकसान पहुंचेगा और मानव बाघ संघर्ष बढ़ने की आशंका भी है। इस मुद्दे पर पर्यावरण कार्यकर्ताओं ने भी कड़ा विरोध जताया है। इको प्रो के संस्थापक बंडू धोत्रे ने सदन को जानकारी दी कि परियोजना के विरोध में उन्होंने आंदोलन का रास्ता अपनाते हुए उपवास शुरू कर दिया है। उनका कहना है कि इस क्षेत्र में जैव विविधता के लिहाज से बेहद संवेदनशील है और यहाँ खनन गतिविधियां शुरू होने से पर्यावरण को गंभीर नुकसान हो सकता है। सदन में भी कई सदस्यों ने सरकार से अपील की है कि इस परियोजना को किसी भी हालत में मंजूरी न दी जाए। इस पर जवाब देते हुए संबंधित मंत्री ने स्पष्ट किया कि लोह डोंगरी लोह खनिज परियोजना को अभी तक कोई अंतिम स्वीकृति नहीं दी गई है। उन्होंने कहा कि सरकार का फिलहाल इसे मंजूरी देने का कोई इरादा नहीं है। मंत्री ने यह भी उम्मीद जताई कि पर्यावरण कार्यकर्ता और संबंधित पक्ष इस विषय पर संतुलित और सही निर्णय लेने में सहयोग करेंगे। जोरगेवार जी बोला। अध्यक्ष महाराज, माझा प्रश्न थोडासा वनमंत्र्यांना आहे, थोडा स्कोपच्या बाहेर आहे। तुमची परवानगी दिली तरी नाही मी देत नाही परवानगी, स्कोपच्या बाहेर परवानगी देणार नाही। एकच अध्यक्ष महाराज, वनमंत्री महोदय इथे आहे, त्यांना माहिती आहे, बोलू द्या म्हणतात। असं काय करता हो आमच्यावर चंद्रपूर जिल्ह्यावर? अध्यक्ष महाराज, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये लोहा डोंगरी खान ही केवळ 35-36 हेक्टर वरती होत आहे आणि त्याच्या उत्खननाकरता शासनाने परवानगी दिलेली आहे। अध्यक्ष महाराज, या ठिकाणी अध्यक्ष महत्वाचं असं आहे की ताडोबा आणि या घोडाझरी अभयारण्याच्या मधला जो कॉरिडॉर आहे वाघांच्या संवर्धनाचा, त्याच्या ठिकाणी ही खाणीच्या उत्खननाची परवानगी दिलेली आहे। अध्यक्ष महाराज, आपल्याला माहिती आहे की 200 पेक्षा अधिक लोकांचा जीव हे जे टायगर आहे, जे आम्ही त्यांचं पालन पोषण करतो, ते आमच्या वन विभागाचा भाग सोडून मानवी वस्त्यामध्ये येतात आणि या लोकांचे जीव घेतात। जर ही खाण त्या ठिकाणी झाली लोहा डोंगरीची, तर हा मानवी जीव संघर्ष वाढेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जीव होण्याची शक्यता आहे। आणि त्या ठिकाणी परवानगी देत असताना अध्यक्ष महाराज केवळ 35 हेक्टर जागा आहे। आता त्या ठिकाणी सुरजागड आणि इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मायनिंग ऍक्टिव्हिटी होणार आहे। म्हणून माझी विनंती मंत्री महोदयांना एवढीच असणार आहे की या संबंधीचं एक आंदोलन चंद्रपूरमध्ये इको प्रोचे बंडूभाऊ धोत्रे यांच्या माध्यमातून सुरू आहे, ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जनसमर्थन मिळणार आहे। माझी विनंती एवढीच असणार आहे की त्या खाणीला परवानगी रद्द करणार आहे का, आणि त्या संबंधीची एखादी बैठक त्या इको प्रो बंडू धोत्रे आणि त्या संबंधीचे सगळे योगेजी दूधपचारे या सगळ्या लोकांना सोबत एक बैठक मुंबईमध्ये किंवा नागपूरमध्ये मंत्री महोदय घेणार असतील तर त्याचं निवेदन करावं, अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो। क्रॉस करू नका। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य किशोर जोरगेवार यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे, त्या ठिकाणी वन विभागाने कुठलीही परवानगी दिलेली नाही। केंद्रीय खनिज विभागाने त्यांना ती जागा मंजूर केलेली आहे। अजून राज्य शासनाच्या वन विभागाची परवानगी दिलेली नाही आणि मधल्या काळामध्ये नागपूरच्या खंडपीठानं त्याच्यामध्ये सुमोटो हस्तक्षेप केला आहे आणि ते प्रकरण माननीय न्यायालयाच्या अधीन आहे। तर कुठल्याही प्रकारे ते उपोषण करते, त्यांना मी काल फोनवर बोललो, तुमचं उपोषण मागे घ्या, माननीय न्यायालय जे निर्देश देईल त्याचं आम्ही पालन करू। आणि आमची स्वतःची सुद्धा धारणा आहे, माननीय मुख्यमंत्र्यांची सुद्धा धारणा आहे की अशा प्रकारचा निसर्गाचा ह्रास होईल, अशा प्रकारची कामे करण्यात येऊ नयेत। आणि शासनाच्या वतीनं म्हणजे वन खात्याच्या वतीनं आम्ही तिथे आक्षेप घेतलेला आहे। ठीक आहे। माना पानाचा ना त्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला, रुसवा नको ग बाई कुणाचा, मोठ्यानी उतारा काढला। लगीन घाई सुचून देई, खरेदीने पणा काढला, खरेदीला वरसिधीने उत्साह नवा आणला। बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला। कमी किमतीत आणि क्वालिटी सोबत, बरं का?
तर शक्य आहे